भारतातलं पहिलं मंदिर आहे. आमच्या कोकणामध्ये ना जेवायला जेव्हा पंक्तीत बसतात तेव्हा श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. आता आम्ही चाललोय माड्याच्या वाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मठ दाखवतो. खरंच तिथील मूर्ती जी आहे स्वामींची ती काळ्या पाषाणाची मूर्ती आहे आणि मूर्तीच्या पाठी जे प्रतिबिंब दिसतं ते दत्तगुरूंचं प्रतिबिंब त्या मूर्तीमध्ये दिसतं. मूर्तीच्या पाठील बाजूस तुम्हाला गेल्यानंतर दाखवतो. मला दिसली. अगं तो आता फेटा आहे ना, जेव्हा फेटा नसतो आणि नाही फेटा नसलं तरी दिसणार. आता पण दिसतंय पण ते फेटा नसतो तेव्हा एकदम क्लिअर दिसतं. आम्ही सगळे जेवायला आलेत. हे बघा जेवायला काय काय आहे. डाळ भात चपाती भाजी दही पापडा. कसं आहे मामा जेवण? एकदम छान आहे. उत्कृष्ट जेवण. मम्मी कसं आहे? छान आहे घरगुती जेवण एकदम बेस्ट. तू का नाही जेवत आहेस? माझा उपवास आहे तर बघूया उपवासाचं काहीतरी आणतात म्हणाले. काही नसेल तर ताक पिऊया. चालेल चला आता जेवते मी पण. या जेवायला. आमच्या कोकणामध्ये ना जेवायला जेव्हा पंक्तीत बसतात तेव्हा श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. तर आता त्याच्यातला तुम्हाला एक श्लोक मी ऐकवतो. कोणी एक वडी विचित्र पुतळा जेवावया बैसला पात्रे जेवण जेविता अतिबळे पात्राशी तो भक्षिला त्याची जेवणिता पडता फिरता सूर्यास पार्थी सदा कोणे विठ्ठल हा पदार्थ उमगा षण्मादीचा वायदा नम पार्वतीपते हर हर. मला उपवासासाठी स्पेशल असं काकांनी आणून दिलं. मी तुम्हाला दाखवतो. थोडा खाणार. हे बघा उपवासासाठी स्पेशल ताक आहे, केळी आहे, सफरचंद आहे आणि दही आहे. तर तुमचा उपवास जरी असेल तरी इथे येऊ शकता. म्हणजे आपण कुठे आलोय? काकांकडे जेवायला आलेलो. स्टेचं पण ऑप्शन आहे. हे बघा. ओके खूप छान आहे. रूम देखील एकदम ऐसपैस आहे, बघू शकता. आणि फुल एसी रूम आहेत. बाथटब देखील आहे इथे. आणि जर सोबत ड्रायव्हर वगैरे असेल तर त्याच्यासाठी देखील आपल्याकडे सेपरेट रूम आहेत. कसं वाटलं यांचं होमस्टे? मन प्रसन्न झालं बघून. एवढं स्टे तर छान आहेच आणि जेवण पण एकदम मस्त आहे. उत्तम. तर तुम्हाला कोकणात येऊन असेल घरगुती आणि व्हेज आहे यांच्याकडे जेवण. पण इतकं सुंदर जेवण आहे. तुम्ही ह्यांच्याकडून, माझा तर उपवास होता पण तुम्ही ह्यांच्याकडून जेवणाची प्रतिक्रिया घेऊ शकता. कसं होतं? परत मागून घ्यावं लागलं. एवढं डबल घेतलं आम्ही जेवण. बाबा कसं वाटलं? हे पण कधी जेवायचे नाही ते आज जास्त जेवले. हो आमचे बाबा खूप कमी जेवतात पण आज त्यांना जेवण इतकं आवडलं की त्यांनी पूर्ण जेवलेत ते आणि आवडीने जेवलेत. दादा आपल्याकडचं जेवण तर खूपच छान होतं. आणि इथे जर कोणाला यायचं असेल तर तुमचं नाव आणि नंबर सांगाल का? माझं नाव मंजुनाथ सुभाष फडके. अन्नपूर्णा भोजनालय आणि अन्नपूर्णा होमस्टे. माझा मोबाईल नंबर आहे 9421238768. जर इथे यायचं असेल तर हे आपलं लोकेशन सांगाल? मुक्काम पोस्ट नेरूर देऊळवाडा चव्हाटा मराठी शाळेच्या बाजूला, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आपल्याकडे जी होमस्टे आहे त्याची कॅपॅसिटी किती लोकांची आहे? 6 रूम्स आहेत, डॉर्मेटरी आहे आणि आता सगळं AC लावलेले आहेत सगळ्यांमध्ये. सर्वसाधारण 30 ते 35 माणसं आरामात राहू शकतात.
ओके. मग आता नेक्स्ट टाइम तुम्ही जर कोकणात फिरायला येत असाल तर तुम्हाला माहिती आहे कुठे यायचं, तर नक्कीच या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इथलं जेवण कसं वाटलं ते. धन्यवाद दादा, इतकी छान आमची सोय केल्याबद्दल. धन्यवाद. आम्ही या नक्कीच पुन्हा येऊ. हो धन्यवाद. ती आमची तिकडे थंडा घ्यायला गेली आहे, पण आम्ही आता गाडी पुढे काढतोय. गाडी आम्ही आता पुढे नेतोय. बघूया तिची रिॲक्शन. बाय मानसी. तिला माहितीये. अरे जाऊ दे, काय जाऊ दे आपल्याला. नाही ना वाईट पुढे नाही ना. तरी मी वाईट पुढे. थंडा विचारतोय कोणतं वाईट. अरे राहू दे, ने पुढे तू. गाडी पुढे नेतोय. तिला माहित होता. हे नको. तिकडे साईडला थांब. आलेली परत गेली ती. नाही, रस्ता बघा. सोडून चालले काय? हो. मम्मी बोलते गाडी जाऊ दे पुढे. मी नसते आली. मग तू म्हणून मागे गेलीस का बरं? हा. काय लॉन्च आहे? स्प्राईट. ओके. आणि स्प्राईट आणि हे स्लाइस. अरे मँगोला नव्हता. तर आम्ही आता आलो आहे साईबाबा मंदिरात कुडाळ येथे. हे भारतातील किंवा महाराष्ट्रातील सर्वात पहिले साईबाबा मंदिर आहे जे आपल्या कुडाळामध्ये आहे. हे मंदिर ना एक मंदिराला 103 वर्ष पूर्ण झाली. दादा महाराज पूर्वी ते दत्त भक्त होते. त्यांचे ते बाजूला घर आहे, घरामध्ये दत्त मंदिर आहे. त्या घरात दत्त भक्ती करायचे. त्यानंतर मग साईबाबा स्वप्नात त्यांचे आले, ते शिर्डीला गेले. शिर्डीतना साईबाबांनी त्यांना 1 रुपया दिला, नाम 1 रुपयाचा. त्या 1 रुपयामध्ये जी आतमध्ये प्रदक्षिणा हॉलमध्ये जी मूर्ती आहे जुनी, ती मूर्ती आणि मंदिर ते स्थापन झालं. हे भारतातलं पहिलं मंदिर आहे आणि साधारण 103 वर्ष पूर्ण झाले मंदिराला. आणि म्हणजे त्यावेळेस शिर्डीला तसबीर होती, ट्रेन होती, त्यावेळेला हे मंदिर स्थापन झालं. आता चाललोय आम्ही स्फटिक शिवलिंगला. तर आज दिवसभर आम्ही ज्या गाडीतून फिरत आहोत त्याचं नाव आहे रणजित. आणि जर तुम्हाला मालवणात किंवा अख्ख्या सिंधुदुर्गात कुठेही फिरायचं असेल तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता. तुझं नाव सांग पूर्ण. पंजित रवींद्र कदम, देवा काळजी टूर अँड ट्रॅव्हल्स. माझा Okay. कॉन्टॅक्ट नंबर 8652140957. ठीक आहे. तर तुमका सिंधुदुर्गात खयो फिरायचा झाला किंवा सिंधुदुर्गच नाही तुम्हाला अक्कलकोट दर्शन करायचं असेल, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर किंवा मुंबई वगैरे साईडला जरी जायचं असलं तर रणजितला नक्की संपर्क करा आणि त्याची गाडी नक्की बुक करा. आता आम्ही आलोय आमच्या वडाच्या पाठच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात, म्हणजेच आई शांतादुर्गेच्या मंदिरात. तर आता देवदर्शन करून आम्ही आलोय घरी आणि खूप मजा आली. खूप दमले पण आहेत. एकदा तसं कधी घरी जातं असं झालंय, पण खूप मजा आली. आम्ही किती 9:30 वाजता आपण निघालेलो आणि आता 7 वाजले संध्याकाळचे. मस्तपैकी गार झोपणार होता, आंघोळ बिंघोळ करून थंडगार. चला आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. लाईक करा मला. बाय बाय. बाय बाय.